जय भारत जय संविधान शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी सेना तालुका प्रमुखपदी प्राध्यापक शरद पाटील यांची निवड झालेली आहे आणि विशेषतः बिनविरोध निवड त्यांची झालेली आहे। ते DL हिंदी विद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत। एक चांगल्या प्रकारचा त्यांचा नावलौकिक आहेत। प्राध्यापकी पेशा पत्करून शिक्षकी पेशा पत्करून सुद्धा ते चळवळीमध्ये सक्रिय असतात आणि त्यांना एक तालुका प्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे। त्यांच्यावर एक अभिनंदनाचा वर्षा आणि कौतुकाची थाप त्यांना मिळते। सर, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे सर आणि एक आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षा आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते। आपण एक शिक्षक आहात आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात। सर, आपली शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी सेना तालुका प्रमुखपदी निवड झालेली आहे। निवडीच्या बाबतीत थोडक्यात काय सांगाल? सर्वप्रथम मी तुमचं आभार मानतो। TV24 नॅशनल न्यूज हे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची वार्ता पोहोचवण्याचं काम सातत्याने करत असते आणि नुकतीच मागच्या आठवड्यात आदरणीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे हे आपल्या जिल्हा प्रचार दौऱ्यामध्ये असताना त्यांनी भुसावळ तालुक्यासाठी माझी शिक्षकेतर कर्मचारी सेनेच्या तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे। मला नेहमीच अशा आदर्श व्यक्तींचा हेवा वाटतो, जसं की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आमच्या शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय किशोरभाऊ दराडे हे आमदार आहेत, किशोर दराडे साहेब आमचे नाशिक विभागातले, आणि विभागीय अध्यक्ष सन्माननीय संभाजीराव पाटील, तसेच शिक्षकेतर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण, सरचिटणीस महेंद्र पवार सर हे नेहमीच शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरणारे हे कार्यकर्ते आहेत आणि अशा कार्यकर्त्यांच्या संघटनेत काम करण्याची मला संधी मिळालेली आहे। आणि नक्कीच केवळ शिक्षकांचीच नाही, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची जेणेकरून कशा प्रकारे आदर्श प्रगती होईल आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचा भुसावळ तालुक्याचा हेवा इतर लोकांना कसा वाटेल असं मी काम करण्याचा माझ्या परीने आज कसोशीने प्रयत्न करेन। सर, आपण एक प्राध्यापक आहात, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात आणि विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो। विद्यार्थी आणि शिक्षक याचं अतूट असं एक नातं असतं। आपण एक चांगल्या प्रकारे गरुड झेप घेतलेली आहे आणि तालुका प्रमुखपदी आपली निवड झालेली आहे। सर, याच्या आधी आपण कोणकोणती पदं भूषवलेली आहेत, काय सांगाल? सर, शालेय जीवनापासून मला अशा विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करायला फार आवडतं। आपल्याकडे 24 तास असतात। 24 तासापैकी आपण आपले नोकरी सांभाळून काहीतरी समाजाचं देणं लागतं। म्हणून मी लहानपणापासूनच शालेय जीवनामध्ये शिक्षकांची विद्यार्थ्यांची संघटना असेल, की NSS असेल, NCC असेल, तेव्हापासून मी या सामाजिक संघटनेमध्ये काम करत असतो। आणि माझी याच्या अगोदर जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून जे शिक्षक भारतीय संघटना आहे कपिल पाटील साहेबांची एक त्यावेळेस माझी जळगाव जिल्ह्यासाठी शिक्षक भारतीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती। तसेच शिक्षक परिषदेसाठी सुद्धा मी काम केलेलं आहे आणि अलीकडेच मी आमच्या ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटना असते, जुक्तो संघटना त्याला म्हणतात, त्याचीसुद्धा मी थोडा भुसावळ तालुक्यासाठी सांभाळत असतो। सर, एक डॉक्टर BR आंबेडकर से भी इम्पॉर्टंट स्टेटमेंट की तुम्ही जे ऐकलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आणि एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यू चेंज द वर्ल्ड। शिक्षणामुळे जगामध्ये बदल घडण्याची ताकद शिक्षणामध्ये असते आणि आपण एक ज्ञान देण्याचं काम करत आहात। या माध्यमातून आपण विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय देण्याचं आपण काम करणार आहात। भुसावळ तालुक्याचं प्रमुख पद आपल्याला मिळालेलं आहे। तर आपलं याच्या पुढील फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे सर, काय सांगा? सर, खरं बघितलं तर आमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भविष्याची मोठी काळजी आहे। कारण 2005 नंतर जितके आमचे शिक्षक बंधू भगिनी लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन नाही आहे। या जुनी पेन्शनसाठी आम्ही कधी नागपूरला, कधी शिर्डीला अशा अधिवेशनामध्ये सहभाग झालेलो आहोत आणि सरकारचे डोळे आणि कान त्यांनी सतत उघडे ठेवून आमच्या कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी जुनी पेन्शन द्यावी यासाठी आमची संघटना काम करत असते। आणि भविष्यातसुद्धा मी केवळ शिक्षकांसाठीच नाही, आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काम करू इच्छुक आहे। कारण जेणेकरून आमचा हा विद्यार्थी आदर्श कसा घडेल, शिक्षक, पालक, विद्यार्थी हे एकत्र येऊन आपला आदर्श समाज घडवण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे।
सर एक फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. भुसावळ तालुका अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, प्रमुखपदी आपली निवड झालेली आहे. या निवडीच्या माध्यमातून आपण सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे आदर्श आहेत. यांनी काय केलं समाजासाठी की समाज जो झोपलेला समाज आहे त्यांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे. तळागाळातले जे लोक आहेत, कष्टाळू आहेत, मेहनती आहेत आणि त्या लोकांचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ नये. मी जे झोपलेले लोक आहेत त्यांना जागे करू इच्छित आहेत आणि जेणेकरून आपला जो तळागाळातला समाज आहे तो सुद्धा एक प्रगतीपथावर जावा हा माझा एक उद्देश असेल किंवा हेतू असेल आणि त्यासाठी मी काम करणार आहे. कारण मी या सर्व महामानवांच्या आदर्शावर चालणार आहे. सरांनी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे की महापुरुषांचे जे विचार आहेत ते आत्मसात करायला पाहिजे. त्यांच्या विचारसरणीनुसार जर वागलेत तर जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ, अशा प्रकारच्या विचारसरणी पाटील सरांची आहेत. सर मला एक शेवटचा प्रश्न अजून विचारू इच्छितो मी आपल्याला की आपली एक चांगल्या प्रकारे तालुका प्रमुखपदी निवड झालेली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न, जनसामान्यांचे प्रश्न आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहात आणि आपण DL हिंदी विद्यालयामध्ये एक चांगल्या प्रकारचे प्राध्यापक आहात, ध्यान देण्याचं काम करत आहात. तर हे जे प्रमुखपद आपल्याला मिळाले आहे, भुसावळ तालुका प्रमुखपद, याचं श्रेय इथपर्यंत जी मजल मारलेली आहे, इथपर्यंत जे यशाचा गौरीशंकर आपण गाठलेला आहे, त्याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? खरं तर आपल्या जळगाव जिल्ह्यातील भाषिक अल्पसंख्याक संस्थांमधून आमची हिंदी सेवा मंडळ भुसावळ जी आहे ही आपल्या जिल्ह्यातली एक अग्रगण्य संस्था आहे. आमच्या संस्थेचे सगळे जे संस्थापक आहेत, ट्रस्टी आहेत, त्यांचा आमच्या सर्व शिक्षकांवर फार मोठा विश्वास आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय टेंभुर्णीकर सर हे सतत आम्हाला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देतात. माझी आई, माझे मित्र, माझे स्नेही जे काही असतील ते नेहमीच चांगल्या कामासाठी मला प्रोत्साहन देत असतात आणि माझी जर सगळे मित्रमंडळी आहेत त्यांच्या एक सदिच्छेने, त्यांच्या कृपेने आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जळगाव जिल्ह्याचे शिक्षक नेते आदरणीय संभाजी पाटील साहेब हे जे असतील हे फार पोटतिडकीने शिक्षकांची समस्या मांडत असतात आणि आपल्याला वाटतं की नाही, हा जो माणूस आहे घरादारावर तुळशीपत्र ठेवून निस्वार्थीपणे शिक्षकांसाठी काम करतो, अशा माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे, अशा माणसाच्या सोबत आपण गेलं पाहिजे. म्हणून मला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळते, प्रेरणा मिळते आणि मी या ठिकाणी सहभागी करतो. म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने घेणाऱ्याचे एक हात घ्यावे, अशा प्रकारचं एक सरांचा मदतीचा हात शिक्षकांसाठी राहणार आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राहणार आहे. ते त्यांना त्यांच्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या समस्या शासकीय दरबारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही महापुरुषांच्या विचारसरणीनुसार वागणाऱ्या व्यक्ती आहेत आणि एक संघर्षमय जीवन सरांचं यातून प्रतीत होतं की त्यांनी संघर्ष केलेला आहे आणि ज्या माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो तो जीवनामध्ये परिपक्व होत असतो आणि महापुरुषांच्या विचारसरणीनुसार जर आपण जीवन जगलं आणि त्यांच्या विचारसरणीनुसार जर वागलं तर जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी प्राध्यापक शरद पाटील सरांनी मारलेली आहे, यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगेलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.